नोकरी करणाऱ्या महिलेला घराबाहेर ऑफिसची जबाबदाऱ्याही सांभाळाव्या लागतात. काही वेळा त्यांना कामाच्या व्यस्त शेड्यूलमुळे गोष्टी व्यवस्थापित करणं थोडं कठीणच होऊन जातं. महिलांना विशेष करून बाहेर पडताच अनेक समस्यांनाही सामोरं जावं लागतं. अशात तुम्ही आपल्या बॅगेत किंवा पर्समध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी कॅरी करू शकता. कोणत्या आहेत या गोष्टी पाहूयात. नंबर 1, सॅनिटरी पॅड्स. महिलांना दर महिन्याला येणारी मासिक पाळी ही त्यांच्या नॉर्मल लाईफचाच एक भाग आहे. त्यामुळे तुमच्या पर्समध्ये नेहमी सॅनिटरी पॅडचे एक पॅकेट ठेवणं गरजेचं आहे. हल्ली अनेक ऑफिसमध्ये सुविधा देण्यात येते, पण तरी सुद्धा तुमच्या पर्समध्ये हे पॅकेट असणं आवश्यक आहे. नंबर 2, सॅनिटायझर. आपण दिवसभर बाहेर असताना नेहमी पाणी किंवा हँडवॉशचा वापर करू शकत नाही. अँटीसेप्टिक गोष्टींमध्ये आतापर्यंतची सर्वात उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे सॅनिटायझर. याचे फक्त 2 थेंब हातांवरील धूळ आणि घाण स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर ठरतात. नंबर 3, वेट टिश्यू. चेहऱ्यावरील मेकअप खराब झाला असल्यास अनेकदा वेट टिश्यूचा वापर केला जातो. प्रत्येक वेळी पाण्याने चेहरा स्वच्छ करणं शक्य होत नाही. अशा वेळी तुम्ही वेट टिश्यूचा वापर करू शकता. नंबर 4, सेफ्टी पिन. तरुण मुलींना आपल्या बॅगेत नेहमी सेफ्टी पिन ठेवलीच पाहिजे. अनेकदा लोकल किंवा बस प्रवासात आपले कपडे उसवू शकतात. त्यामुळे सेफ्टी पिनचे एक पाकिट कायम सोबत ठेवा. नंबर 5, मेडिकल किट. बदलत्या वातावरणामुळे कधी आणि कसा आरोग्याच्या समस्यांना सामना करावा लागतो हे सांगता येत नाही. म्हणजेच कॉमन औषधांचा एक किट तयार करा आणि तो तुमच्या बॅगेमध्ये आवश्यक ठेवा. नंबर 6, कागदी पिशवी बॅग. कागदी पिशवी बॅग पॅक करताना तिकीट, पासपोर्ट, ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि विजा इत्यादी वस्तू ठेवायला विसरू नका. याशिवाय त्यांना ठेवण्यासाठी एक योग्य जागा निवडणं महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते कधीही आणि कुठेही सहज काढता येईल. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.